त्यामुळे ते निर्यात मूल्य कमी झालं पाहिजे अशी एक मागणी. आणखी एक प्रवास आहे की जे कांदा व्यापारी आहे त्यांनी सतत शेतकऱ्यांना या प्रश्नावर वेठीत धरलेला आहे. आता या बाबतीमध्ये वस्तुस्थिती काय आहे याच्या संदर्भात आता चौकशी मी करतोय. कारण आज 5 लाख मेट्रिक टन कांदा आपल्याला निर्यात करायचा आहे आणि कांदा आपल्याला मिळत नाही आजच्या स्थितीमध्ये. आता जर निर्यात मूल्य कमी केल्यामुळे जे आपलं जास्त आहे म्हणून जात नाही, ते कमी केल्यामुळे जाणार आहे. मला वाटतं आज शेतकऱ्यांच्याकडे किती टक्के कांदा उपलब्ध आहे हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. म्हणून निश्चितपणे निर्यात मूल्य कमी झालं पाहिजे. शेतकऱ्यांचा कांदा उत्पादकाचा अधिक निर्यात होऊ शकला पाहिजे. हीच भूमिका राज्य सरकारची आहे, केंद्राची आहे. तरी आपण म्हणतात त्याप्रमाणे मी स्वतः माननीय पियुष गोयल त्यांना समक्ष भेटून विनंती केलेली आहे. मला वाटतं आज त्या संदर्भात काही निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. साहेब, शरद पवारांनी अमित शहावर टीका केली आहे. सुप्रीम कोर्टानं ज्या माणसाला घरी पार केलं होतं तो देशाचा गृहमंत्री झाला असं शरद पवार म्हणतात. असं की आता हे वैफल्यातून सगळ्या टीका करतायत. मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीची टीका करणं व्यर्थ आहे. राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. उद्धव ठाकरे आणि म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानात आणले हे लोकांना माहिती आहे ना. आता हेच आपण राजकारण चर्चा करीत बसायची का? आज अमित भाईंना आमचे नेते आहे ते मान्य सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल झाल्यानंतर त्याच्यात त्यांना आता हे मिळालेलं आहे, पूर्णतः क्लीन चिट आहे. ते देशाचे गृहमंत्री यापूर्वीच्या सरकारमध्ये होते, आता झालेत. त्याची 70 कलम हटवण्यापासून देशाच्या अंतर्गत सुरक्षतेबद्दल जे काम त्यांच्या काळात झालं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते यापूर्वी कधीच घडलं नाही. उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा आहेत. आमचे माझे जुने मित्र आहेत ते. म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल एक अतिशय सहानुभूती आणि त्यांच्याबद्दल विशेष आस्था माझ्या मनात आहे. आणि म्हणून उद्धवजी त्या मी फार जुनी माझी ओळख आहे त्यांची. त्यांचे जे महाराष्ट्रात होर्डिंग लागले त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. भावी मुख्यमंत्री राज्यामध्ये बरेच मुख्यमंत्री झालेले आहेत, हो घातलेले आहेत. काँग्रेसचे लोक जे वेगळे मुख्यमंत्री आहेत, उबाटाचे वेगळे आहेत, राष्ट्रवादीचे वेगळे आहेत. त्यांना एक लक्षात येत नाही की राज्याची जनता एखादी ठीक आहे लोकसभेच्या मध्ये एक वेगळी परिस्थिती होती, पण या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार. पण फडणवीसांना देशातली राज्यातली जनता खलनायक मानते आणि ते पावसाळ्यात उगवलेली छत्री असं संजय राऊत सकाळी म्हणते. मला वाटतं मी याच ठिकाणी मागे एकदा बोललो होतो की संजय राऊत या डोक्यावर परिणाम झाले. त्याच्या अशा मूर्ख लोकांच्या बद्दल त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल आपण बोलण्यात मला वाटत नाही की आपण संधी देण्याच्या वेळ घालवण्यात अर्थ आहे. शरद पवारांनी मराठी बहीण योजना जी राबवली जाते त्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीये असं म्हटलं जातं आणि अजित पवारांनी त्यासाठी निधी शिल्लक नाही असं देखील बोललेलं आहे. आणि नेमकी वस्तुस्थिती काय? आपण महसूल मंत्री आहात, खरंच राज्य सरकारकडे तितका पैसा आहे का? असे राज्याची क्षमता जी आहे ही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्याची आहे. भारत सरकारकडून प्रसंगी कर्ज काढण्याची क्षमता आपल्याला अजून आहे. जनतेच्या विविध अशा लोकाभिमुख उपक्रमासाठी मध्ये लाडके बहीण असेल, लाडक्या भावाची योजना आपण आणलेली आहे, वीज बिल माफ केलेलं आहे आपण, नंतर मुलींचं उच्च शिक्षणाचं त्यांची फी माफ केलेली आहे. अशा या कल्याणकारी योजनेमध्ये राज्याच्या प्रगतशील राज्यामध्ये निधी चिंता नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की निधीअभावी काही योजना बंद राहतील. तुम्हाला नजीकच्या काळात कळेल की या सगळ्या योजनेचा जो निधी आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. हा तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये चर्चा झाली आणि शरद पवारांचं म्हणणं असं आहे की सरकारने या सगळ्या संदर्भामध्ये लाईव्ह चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. असं मला वाटतं 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवार साहेब एकदा मराठा आरक्षणाबद्दल काही केलं नाही. त्यांनी काय कोणतं काम केलं त्यांनी सांगा. मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो, मी मराठा आरक्षणासाठी अमुक केलंय, ते प्रयत्न केले. फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा
आणि आपलं राजकीय इंगित भागून घ्यायचं हा इतका वर्षाचा धंदा लोकांनी पाहिलेला आहे.